त्याच्या नादाला लागत नाही हो, काही ठोस कारण असतात. पण असू दे, तो विषय आता इथे महत्वाचा नाहीये. पण हे जे आपल्या समोर संकट आहे ना, त्याला मी हातभार लावावा असं म्हणतोय. त्या किल्ल्यात येता का जरा? नाही म्हणजे तिजोरीमध्ये दागिने सुरक्षित आहेत की चोरांनी सगळी तिजोरी साफ केली आहे हे बघावं म्हणतोय. आता हे संकट किती मोठं आहे हे पाहायला हवं ना आपल्याला. तरी म्हटलं एवढा तुमचा अपमान करून सुद्धा तुम्ही इथे थांबलात म्हणजे काहीतरी असणार. किल्ली हवे तुम्ही दागिने बघणार. एकतर मी तुम्हाला किल्ली देणार नाही आणि दुसरं म्हणजे बाबाजींच्या परवानगी शिवाय आपण तिजोरीला हात कसा लावणार. बाबाजींना जाऊन भेटावं लागेल, त्यांना सांगावं लागेल. पण बाबाजी तर सर्व साक्षी आहेत ना वहिनी. त्यांच्या दिव्य दृष्टीने त्यांनी हे सगळं बघितलं असेल. नाही, संकट किती मोठे कळायला हवं हे काकांचं म्हणणं पटतंय मला. पण बाबाजींच्या आदेशाशिवाय काहीही करणं योग्य नाही असं मला वाटतं. हो, धक्का बसला होता म्हणून थोडा वेळ थांबले होते सावरायला. पण मी आता निघते. पण टिकू, तू इथेच तिजोरी जवळ थांब, नीट लक्ष ठेव. मला बाबाजींना जाऊन भेटावंच लागेल. माझा दुसरा कुणावरही विश्वास नाहीये म्हणून तुला सांगते, कळलं ना? नाही वहिनी, तुम्ही थांबा ना इथे. मी आधी इथून हलतो, नंतर तुम्ही मी गेल्याची खात्री करा आणि मग जा, नाही का? तुम्ही काहीही बोला, मला नाही फरक पडत. निघू, तू इथेच थांब, लक्ष ठेव. हो रमाई, मी आलेच. हो. केविलवाणे आणि बिचारे नजरेने बघायचं नाही माझ्याकडे. डोळेच काढून देईल. आणि काय ग, याआधी कधीच माझ्या खोलीत आली नव्हतीस, मग काल अशी अचानक का आलीस? चेटूक करणार होतीस? चेटूक? चेटूक? अहो सासूबाई, असं काय बोलताय? बरोबर तेच बोलतीये. तू येऊन गेलीस आणि अघटित घडलं. नाहीतर तिजोरीवर घुबड आलंच कसं ग? हो नाही हो सासूबाई, मला खरंच काहीच ठाऊक नाहीये. लक्षात ठेव, या घुबड प्रकरणात जर तुझा हात असेल ना तर मी तुला सोडणार नाही. मारत मारत मायनीला नेऊन माहेर फेकून येईल. काही नाही, मुलींची म्हणतात ना तेच बरोबर आहे. चेटकीण आहेस तू, चेटकीण. आता गळा काढू नकोस हा. मी आता बाहेर जाते, पण मी परत येईपर्यंत इथे असंच उभं राहायचं, खिळा ठोकल्यासारखं. जागेवरून हलायचं सुद्धा नाही, समजलं? मुनीमजी, अय्यो, माझा आला की काय हो यांना? संशय म्हणतोय मी.
बाप जे मालकीन बाई. मुनिमजी, पेढी उघडायची नाही सध्या, कशालाही हात लावायचा नाही. अयो, म्हणजे काही चुकलं का माझं मालकीन बाई? ते नंतर बघू. सोवर बाबाजी इथे येत नाही, ते आदेश देत नाही, तोवर सगळे व्यवहार बंद राहतील. झाली तांडवाची सुरुवात झाली हो. प्रत्येक गोष्टींची सासूबाई माझा संबंध का लावतात? इकडे माहेरी पण मालक सगळ्यांना त्रास द्यायचे. आप्पा, उमाई, आजी कुणाची चूक नव्हती, तरी मालकांनी खोटे नाटे आरोप लावून किती त्रास दिला होता. इथेही तेच चालू आहे. माझी काहीच चूक नाहीये, तरी सासूबाई मला बोल लावतात, शिक्षा देतात. जगात असंच असतं का रे विठुरा? नमस्कार छोट्या मालकीन बाई. अय्यो, रोज रोज शिक्षा, पुन्हा पुन्हा शिक्षा. काय हो तुमची ही अवस्था? विठोबाची शपथ घेऊन सांगतो, फार वाटलं बघा मला वाईट. आता तरी चेटू करणी यापासून दूर राहा म्हणतो मी. त्या चेटक्यांपासून नदी घाटावर मला जो मार दिलात ना, त्याचा वसूल करणार बघा, हिशोब म्हणतो मी. तुम्हाला मार दिला? बसाओ, अजून दुखतंय बघा माझं अंग म्हणतो मी. म्हणजे विठुरा तुझं लक्ष आहे आणि लब्बड लोकांना तू शिक्षा पण देतोस. काय हो, त्या तिजोरीवर घुबड तुम्हीच ठेवलत ना? आता नागोजी बाबा येणार आणि तुमच्या मुसक्या आवळणार. तयारीत राहो छोट्या मालकीन बाई. अय्यो, या दीड शाण्याने काही ऐकलं की काय? खाऊनच टाकेल हो हा मला पाप. काही काम होतं का दामू काका?